Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. सरन्यायाधीश गवईंना भर कोर्टात बूट फेकून मारला अशी बातमी समोर आली. या बातमीमुळे सगळ्यांनीच त्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या. पण हे सगळं का आणि या वकिलानं हे का केलं आणि मुख्य म्हणजे त्याच्यावर काय कारवाई होणार आहे ते आपण बघूयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सर्वोच्च न्यायालयात राकेश किशोर या वकिलानं सरन्यायाधीश BR गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली. कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या वकिलांचा हवाला देत वृत्तसंस्था PTIनं वकिलांना सरन्यायाधीशांच्या दिशेनं बूट फेकल्याची बातमी दिली. बूट त्यांच्या खंडपीठापर्यंत पोहोचला नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला ताब्यात घेतलं. बाहेर जाताना वकील ओरडून म्हटला की भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही. या घटनेनंतर सरन्यायाधीशांनी त्यांचा ताबा न सोडता न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवायला सांगितले. ते म्हणाले, या सर्व गोष्टींची काळजी करू नका, मलाही काळजी नाहीये, या गोष्टींचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नाही. न्यायालयीन कामकाजादरम्यान सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील किशोर यांच्यावरती पुढील शिस्तभंगांची कारवाई होईपर्यंत देशभरातील कोणत्याही न्यायालयात, न्यायाधिकरणात किंवा कायदेशीर प्राधिकरणात वकिली करण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. शो कॉज नोटीस ही त्यांच्या विरोधात जारी करण्यात येणार आहे, ज्यामध्ये वकिलांना आदेश मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत उत्तर द्यावं लागेल. निलंबन का होऊ नये आणि पुढे कारवाई का करू नये हे स्पष्ट करावे लागेल. दिल्ली बार काउन्सिलला विलंब न करता आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. यामध्ये त्यांच्या अधिकृत यादीत वकिलांचं स्टेटस अपडेट करणं आणि त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व न्यायालय आणि न्यायाधिकरणांना निलंबनाबद्दल माहिती देणं हेही समाविष्ट आहे. मध्य प्रदेशातील विष्णुमूर्तीच्या जीर्णोद्धाराच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर सार्वजनिकरित्या टीका करण्यात आली होती आणि त्यानंतर अगदी काही आठवड्यांमध्येच ही जी घटना आहे ती घडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेवणाच्या सुट्टी दरम्यान गवई यांनी प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी महासचिव, सर्वोच्च न्यायालयाचे सुरक्षा प्रभारी आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली. भविष्यात असे अडथळे येऊ नयेत म्हणून सुरक्षा प्रोटोकॉल कडक करण्यावरही चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील खजुराहो इथे भगवान विष्णूच्या 7 फूट उंच शिरच्छेदित पुतळ्याच्या जीर्णोद्धारावर सरन्यायाधीश गवई यांच्या टिप्पण्यांमुळे वकील नाराज असल्याचं मानलं जातं. 16 सप्टेंबर रोजी सरन्यायाधीशांनी मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती आणि ते असं म्हणाले होते की जा आणि देवाला स्वतःहून ते करायला सांगा. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचा दावा करता, म्हणून जा आणि त्यांची प्रार्थना करा असं म्हटल्यामुळे सोशल मीडियावर काही लोक आक्रमक झाले होते. सोनिया गांधींपासून शरद पवार ते विविध क्षेत्रातील लोकांनी या घटनेवरती नाराजी जी आहे ती व्यक्त केली आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.